क्लास स्टार्ट करना है या वेट करना है? आवाज नहीं येते का? आवाज आ रही है क्या मेरी? अंजलि, सोनुली? हो मॅम. स्टार्ट करायचं आहे? हो मॅम, वेळ तर झालाय. हो, कारण वेळ झालाय. आज तुम्ही लोक पण लेट जॉईन झाले. येस मॅम. मॅम, आवाज ब्रेक होतोय तुमचा. आवाज नाही येत आहे. मॅम, अडकत आहे आवाज खूपच. नाही मॅम. यार, आता येत आहे का आवाज? हो मॅम. माहितीये 2-3 दिवसापासून आहे ना नेट थोडं स्लो. मॅम, पुन्हा अडकला. नेटवर्क आता येतोय ना? आता काही प्रॉब्लेम नाही आहे ना आवाजाला? नाही मॅम. वस्तुनिष्ठचा बघितलं का मीनिंग काय होतं ते? बघितलं का?
काल त्याच्यावर थांबलो होतो ना आपण, मॅम वस्तुनिष्ठतेचा अभाव. समजलंच नाही. ते कळलंच नाही. नाही ना, नेटवरून वाचून बघितलं. एकनिष्ठ म्हणजे कळते का तुम्हाला? हे अल्टरनेट शब्दात. वस्तुनिष्ठ म्हणजे माहिती आहे का काय होतं, की एखाद्या वस्तू किंवा पदार्थाशी संबंध असणे. म्हणून मी तुम्हाला एकनिष्ठ वस्तुनिष्ठ असं म्हणून देते. एकनिष्ठचं मीनिंग काय होतं, की एखादी व्यक्ती जी आहे ज्याच्याशी आपण आपला संबंध असतो आणि आपण त्याच्याशी आपले रिलेशन चांगले असतात, तर तेच आहे वस्तुनिष्ठेच्या बाबतीत. एखादी वस्तू किंवा पदार्थ यांच्याशी पूर्णपणे संबंध असणे, तो संबंध कुठेही क्रॅश न होणे, दॅट मीनिंग वस्तुनिष्ठ. त्याचा अभाव, त्याचा अभाव म्हणजे काय? परिणाम. काय म्हटलं? परिणाम. हा, परिणाम नाही, अभाव म्हणजे कमतरता. आता जसं बघा, आता मी निष्ठेचं समजून सांगते, सेम तसं वस्तुनिष्ठेचं राहणार आहे. आता अंजली आणि तू म्हणजे सोनुली दोघी जणी खूप चांगले फ्रेंड्स आहेत, बरोबर? हे दोघी चांगल्या फ्रेंड्स आहेत म्हणजे एकनिष्ठ झालं. मॅम आम्ही दोघी छान फ्रेंड्सच आहोत, बहिणीसारख्याच आहोत. नाही ते काही असं, आता दुसरं कोणी आहे नाही आपल्या ह्याच्यात, आहे का? दोघीच जणी तुम्ही जॉईन आहे ना. तर आणि तसे संबंध चांगले असायलाच पाहिजे, तो काही वादच नाही आहे. पण मी उदाहरण आता दुसरं तिसरं कोणी नाही आहे म्हणून मी तुमच्या दोघींचंच उदाहरण घेत आहे. आता काय म्हणतात, दोघी खूप चांगल्या फ्रेंड्स आहेत तुम्ही, बरोबर आहे? हे झालं एकनिष्ठ, म्हणजे तुमच्या दोघींचे विचार सेम राहणार, किंवा काय म्हणतात त्याला, एकनिष्ठेसाठी आणखी एक उदाहरण दिलं जाऊ शकते. जसं नवरा बायकोचं असतं, की नवरा बायको कसे एक पत्नी व्रत जे पकडलं गेलं ते म्हणजे एकनिष्ठ. आणि समजा आता एकनिष्ठतेचा अभाव जर म्हणायचं झालं, तर एका व्यक्तीला 2-4 बायका. कळलं एकनिष्ठेचं मीनिंग? सेम कंडिशन आहे वस्तुनिष्ठमध्ये. वस्तुनिष्ठमध्ये काय, वस्तू किंवा पदार्थाशी संबंध असणे, तो कसा एकनिष्ठ संबंध असणे. आणि त्याचा अभाव म्हणजे काय? कळलं का त्याचा अभाव म्हणजे काय? हो की नाही? मॅम वस्तुनिष्ठता कळली, म्हणजे ते काय म्हणतो बा, एकत मतासारखंच ना. हा, एकाच मतासारखं, पण ते अभाव जो आहे ते नाही कळलं, वस्तुनिष्ठताचं कळलं. पण अभाव म्हणजे कमतरता. जसं आता मी तुम्हाला सांगितलं, की दुसरं उदाहरण दिलं मी, जसं कपल आहे, तर एकच नवरा बायको ठीक आहे, त्या दोघांचे विचार सेम राहणार. पण समजा काय म्हणतात 2-3 बायका असेल एखाद्या व्यक्तीला, तर विचारांची हे होणार, एकनिष्ठतेने काम होणार का कुठलं तरी? जर समज 3 बायका आहेत एखाद्या व्यक्तीला, तर एकीचे विचार वेगळे, दुसरीचे विचार वेगळे, तिसरीचे विचार वेगळे, बरोबर आहे? मग जे काम आहे ते पूर्ण बरोबर होणार का? त्याच्यामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमतरता राहणार, दॅट मीन्स अभाव. जर एखादा मोबाईल घ्यायचा ठरला, तर काय होणार, तिघीमध्ये मतभेद राहील. किंवा जर घरी टीव्ही घ्यायचा विचार केला, तर त्या तिघींमध्ये मतभेद राहणार.
की LGचा पाहिजे, एक म्हणेल सॅमसंगचा पाहिजे, तिसरी म्हणेल भलताच कुठला तरी सांगेल ती. कळतंय का? अभाव येस मॅम. समजलं आता? कळलंय ना? आता मला त्याला डबल हे करायची गरज नाही आहे ना? नाही मॅम. कुठून कुठून उदाहरणं शोधून काढावं लागतं तुमच्यासाठी. हा, आता कुठे होतो आपण? लॅक ऑफ ऑब्जेक्टिव्ह झालं होतं आपलं, बरोबर आहे? डेव्हलपिंग स्टेज मध्ये काय येणार? विकसनशील अवस्था. डेव्हलपिंग स्टेज मीन्स विकसनशील म्हणजे काय, डेव्हलपिंग म्हणजे काय, ते सांगता येईल का? म्हणजे तुम्हाला कळून जाईल. डेव्हलपिंग म्हणजे काय? मॅम 4th पॉइंट ना? हा कुठला? डेव्हलपिंग? हा, हो ना, फक्त ते डेव्हलपिंग डेव्हलपिंग. थांब ना एक मिनिट. मॅम काय आहे म्हटलं? डेव्हलपिंग स्टेज. डेव्हलपिंग डेव्हलपिंग स्टेज. स्टेज. ठीक आहे. डेव्हलपिंग म्हणजे काय होतं? डेव्हलप होणे म्हणजे काय, काय होणे होतं? निर्माण होणे. हा ठीक आहे, पण आणखी डेव्हलप निर्माण तर झालंय, पण त्याला आपल्याला काय करावं लागतं? इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री. काय आहे मिनिंग त्याचं? आहे ना? इंडिया डेव्हलपिंग कंट्री मध्ये आहे ना? विकसित आहे का पूर्ण? नाही मॅम, विकसनशील आहे. विकसनशील. तर तेच विचारताय मी, डेव्हलपिंग स्टेज मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये डेव्हलपिंग स्टेज कशी असणार? फक्त डेव्हलपिंगचं मिनिंग सांगा मला आता तुम्ही. मग तुम्ही विकसनशील. ते तर मला पण माहिती आहे, पण नेमकं काय? मग मी तुम्हाला विचारलं की इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री, तर नेमकं काय होतं डेव्हलपिंग मध्ये? काय डेव्हलप होतं त्याच्यामध्ये? कारण तुम्ही मला परत तेच विचारणार आहे. तर आता पहिले ते सांगा, मग आपण मेन पॉइंट वर घेऊ. विकसनशील म्हणजे नेमकं काय? अंजली, येस what is मॅम. the meaning of developing? What is the meaning of developing? तुम्हाला सोपं व्हावं म्हणून हे सांगितलं की भारत विकसनशील देश आहे म्हणजे काय, हे तर तुम्हाला माहित असायला पाहिजे. जनरल सब्जेक्ट आहे तो.
पूर्णतः विकसित आहे का? विकसनशील म्हणजे नेमकं काय? मॅम पूर्णतः म्हणजे विकसित होतं का? नाही मॅम, प्रोसेसिंग मध्ये आहे म्हणजे. प्रोसेसिंग मध्ये आहे. हा, विकसनशील म्हणजे पूर्णतः विकास नाही, आणि डेव्हलप म्हणजे पूर्णतः विकास. ते विकसनशील म्हणजे प्रोसेसिंग मध्ये आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आणखी प्रोसेस होतच आहे ना मॅम. आपला देश विकसित थोडी ना आहे. बरोबर. तर सेम काय आहे? प्रेझेंट मॅनेजमेंट अकाउंटिंग जे आहे ते सध्या डेव्हलपिंग स्टेज मध्ये आहे, पूर्णतः डेव्हलप झालेलं नाहीये. ओके. काय मॅम? प्रेझेंट ऑफ मॅनेजमेंट स्टेट. हॅलो. प्रेझेंट मॅनेजमेंट अकाउंटिंग, आपण मॅनेजमेंट अकाउंटिंग बघतोय, येस मॅम. बरोबर. प्रेझेंट मॅनेजमेंट अकाउंटिंग इज इन द डेव्हलपिंग स्टेज. ओके. म्हणजे आता सध्या काय सुरू आहे? मॅनेजमेंट अकाउंटिंगचं डेव्हलपिंग स्टेज सुरू आहे. पूर्णतः ते डेव्हलप झालं आहे का? झालंय का? नाही मॅम. त्यासाठी किती वेळ लागेल हे आपण सांगू शकतो? जर डेव्हलपिंग म्हटलं तर डेव्हलपिंग साठी किती वेळ लागतो हे आपण सांगू शकतो का? नाही मॅम. एका गोष्टीमध्ये जर आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची असेल तर त्यासाठी किती वेळ लागेल हे आपल्या हातात असतं का? निश्चितता आहे का त्याची? नो मॅम. कळलंय? अनिश्चित काळामध्ये त्याला अनिश्चित काळ लागेल डेव्हलप व्हायसाठी. मॅनेजमेंट अकाउंटिंग इज अ अनसर्टनली इम्प्रुव्हमेंट ऑफ टेक्निक, बरोबर. सॉरी, कन्सेप्ट इम्प्रुव्हमेंट. हा, त्याचे जे कन्सेप्ट आहेत ते अजूनपर्यंत पूर्ण डेव्हलप झालेले नाही आहेत. ठीक आहे. ठीक आहे का? ठीक आहे येस का? मॅम. येस मॅम. ओके. त्यानंतर फिफ्थ आहे कॉस्टली इन्स्टॉलेशन. काय होणार त्याचं मिनिंग? काय मॅम? कॉस्टिंग इन्स्टॉलेशन. कॉस्टली इन्स्टॉलेशन. मॅम स्पेलिंग सांगा ना फर्स्ट याचं, असं प्रोनाउन्सिएशन नाही समजत आहे. COSTLY, कॉस्टली. अच्छा अच्छा, कॉस्टली. हा, इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशन. काय आहे? Management accounting system is a costly affair. Management accounting system in an organization is a costly affair as it required a very elaborate organization and a large number of manual. काय आहे? मॅनेजमेंट अकाउंटिंग विस्तृत आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग सिस्टम काय आहे? खूप विस्तृत आहे. त्याच्या खूप साऱ्या नियमावली आहेत, खूप सारे मॅन्युअल्स आहेत. येस ऑर नो? हो की नाही? And this result in heavy investment and small concern may not be able to afford it. त्यामुळे ते आपल्याला परवडण्यासारखं नाहीये.
ओके. म्हणजे मॅम हे मॅनेजमेंट अकाउंटिंग आहे त्याची कॉस्टली म्हणजे महाग इन्स्टॉलेशन म्हणजे स्थापना ना. इन्स्टॉलेशन मीन्स स्थापना, महंगी स्थापना, महाग स्थापना. कॉस्टली मॅनेजमेंट काय आहे, हे खूप विस्तृत आहे. त्याला खूप सारे मॅन्युअल्स आहेत आणि त्यामुळे ते त्याच्यामध्ये खूप सारे हेवी इन्व्हेस्टमेंट आहेत. बरोबर आहे. मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये काय येतं, हेवी काय येतं, इन्व्हेस्टमेंट आलीच त्याच्यामध्ये, ती काय कशी आहे, हेवी आहे. त्यामुळे काय होत आहे, ते आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे. नाही आहे. हे काय आहे, त्याचं एक लिमिटेशन आहे. ओके, कळलं. ऍक्च्युली मला खूप जास्त डीप मध्ये जायचं नाही याच्या लिमिटेशन्सच्या. त्यानंतर 6 नंबर कळलं ना तुम्हाला, की सांगावं लागेल परत ते, हो की नाही सांगत चला. नाही कळलं तर सांगत चला, म्हणजे मला त्याला परत हे करायसाठी. कळलंय ना अंजली, सोनुली? कळलं आहे का? येस मॅम. नेक्स्ट पॉइंट आहे मॅनिप्युलेशन. मॅनिप्युलेशन म्हणजे काय होतं, आय थिंक तुमचं झालेलं आहे. मॅनिप्युलेशन मीन्स काय होतं, मॅनिप्युलेशन म्हणजे काय. आपण डाट मॅनिप्युलेशन बघितलं आहे, बघितलंय का? डाट मॅनिप्युलेशन बघितलं आहे का, हो की नाही? येस मॅम. त्याच्यामध्ये आपण काय करतो, मॅनिप्युलेशनचं मीनिंग साठी म्हणून मी डाट मॅनिप्युलेशन सांगते तुम्हाला. काय करतो आपण मॅनिप्युलेशन मध्ये, डाट मॅनिप्युलेशन मध्ये आपण काय करतो, काय करतो, एक डाट क्लोज करून दुसरी डाट ओपन करत असतो. हो मॅम. मग मॅनिप्युलेशन म्हणजे काय, आता ते डाटच्या बाबतीत झालं म्हणून आपण त्याला डाट मॅनिप्युलेशन म्हटलं. जर कॉस्टिंगच्या बाबतीत आपल्याला जर कॉस्ट मॅनेजमेंटच्या बाबतीत आपण जर मॅनिप्युलेशन बोलतोय, तर त्याच्यामध्ये कुठल्या गोष्टींना आपण मॅनिप्युलेट करणार. मॅम मॅनिप्युलेशन म्हणजे जोडणे तोडणे. मॅम आवाज अडकत आहे तुमचा. यार काय म्हणतात आहे? जोडणे किंवा जोडणे आणि तोडणे, हे त्याचे दोन्ही मिनिंग येतात मॅनिप्युलेशनचे. आपण डाट मॅनिप्युलेशन मध्ये काय करत असतो, एक डाट बनवायसाठी आपण दुसरी डाट तोडतो, बरोबर. एक डाट क्लोज करतो ना, तेव्हा दुसरी डाट आपण ओपन करतो, बरोबर आहे. येस मॅम.
तर सेम कंडिशन ह्याच्यामध्ये काय होणार? मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये मॅनिप्युलेशनचा मीनिंग काय होणार? की आपल्याला एखादी कॉस्ट जी आहे तिला कमी करून आपण दुसऱ्या ठिकाणी आपण ती डाट म्हणते ती कॉस्ट वाढवू शकतो, बरोबर? ह्याच्यामध्ये आपल्याला स्कोप असतो ना कमी जास्त करायचा, रेंज कमी जास्त करायचा. येस ऑर नो? येस मॅम. रेंज आपण कमी जास्त करू शकतो कुठल्याही वस्तूची. दॅट इज अ मॅनिप्युलेशन. जे आपण कमी जास्त करतो आहे, जी रेंज, ज्या गोष्टीची रेंज आपण कमी जास्त करतोय, दॅट मीन्स मॅनिप्युलेशन. आणि मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये अशा खूप साऱ्या डिफरंट स्टेजेस आहेत की जे आपण कमी जास्त करू शकतो. येस ऑर नो? करू शकतो की नाही? हो मॅम, करू शकतो. ह्या ज्या डिफरंट स्टेज आहेत त्यासाठी म्हटलेलं आहे याच्यामध्ये, मला कळून जाईल वाचल्यावरही. Sometimes there is a great scope of manipulation by the management accounting at its different stages. It may therefore lose objectivity and validity. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे, ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे काय होतं? वस्तुनिष्ठता. वस्तुनिष्ठतेचा अभाव. ठीक आहे. किंवा वस्तुनिष्ठता. तुम्हाला माहिती आहे आता वस्तुनिष्ठता म्हणजे काय. आता तिला जर तुम्ही कमी जास्त करू शकता, लॉस ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही तिला गमावू शकता. याचा म्हणण्याचा अर्थ असा आहे की कमी जास्त करू शकता. त्याची व्हॅलिडिटी पण आपण कमी जास्त करू शकतो कॉस्टची. जसं मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं आहे की मी जे गारमेंट तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये काही गारमेंट असे राहणार आहेत की ते एक्सपोर्ट माल असेल, तर त्याची जी एक्सपोर्ट मालाची जी कॉस्ट आहे ती जास्त राहणार. पण समजा एखादी डिझाईन आपली चालत नाही आहे, म्हणजे ती विकल्या जात नाही आहे. जर ती विकल्या जात नाही आहे, खूप दिवस होऊन राहिले आहेत तिला, ती विकल्याच जाऊन नाही राहिली आहे, तर तुम्ही बघितलं असेल की शॉप मध्ये पण असं काय म्हणतात त्याला, सेल वगैरे लागत असतात. लागतात का? हो मॅम. तर काय केलं जातं, ते जे प्रोडक्ट आहे त्याला कमी रेंज मध्ये विकल्या जातं, पण त्याच्यामुळे आपलं नुकसान होतं का? नुकसान होतं का? नुकसान होत असतं का? त्याच्यामुळे सेलमुळे शॉपकीपरचं काहीच नुकसान होत नाही किंवा कुठल्या कंपनीचं काहीच नुकसान होत नाही. त्याला लागणारा जो खर्च आहे तो त्यातून पूर्णतः निघालेला राहतो. आता मला सांगा, जर मी समजा 10 पीस बनवले, जर मी एखादी डिझाईन आहे आणि त्याची 10 पीस मध्ये तर नाही बनवू शकत आपण 100 पीस बनवले, ठीक आहे. 50 पीस त्याची विकल्या गेले. जी रेंज मी ठरवली आहे त्या रेंज मध्ये 50 पीस विकल्या गेले. 50 पीस बाकी आहेत. 50 पीस मध्येच आपला पूर्ण पैसा निघालेला आहे, कारण ते आहे एक्सपोर्टचं जे माल आहे त्यानुसार त्याची जी क्वालिटी आहे त्यानुसार आपण ते विकलेलं आहे. त्याला जे काही खर्च लागला आहे, लेबर चार्ज वगैरे सगळे आपले त्याच्यात निघून गेलेले आहे. पण आता आपल्याला हे 50 जे आहेत त्याला सेल करायचं आहे. आपण काय केलं, त्याला 30%, 40%, 50% नी
विकायला काढलं. 50% जरी आपण त्याला देऊन राहिलो आहोत, पण याचे सेलिंग चार्ज मध्ये कसा लागत असतो, त्याचं जे ओरिजिनल रेट असतं, त्या ओरिजिनल रेट पेक्षा आपण त्याला जास्त किमतीमध्ये विकतो. बरोबर आहे? डबल टिबलच्या रेटनी. माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या कोणाकडे शॉप नाही आहे? बरं ठीक आहे, जाऊ द्या. असेल नसेल तो प्रश्न वेगळा. जर एखादं ज्वेलरी शॉप असेल किंवा तुमच्याकडे एखादं काय म्हणतात त्याला, कपड्याचं जरी शॉप असेल, तुम्ही होलसेल मधून ज्या रेटनी विकत आणता त्याच्या तिप्पट ते चौपट किमतीने ते मार्केटमध्ये प्रोडक्ट सेल केलं जातं. तर आपण तर जर समजा आपण त्याची हाफ रेंज जरी ठेवली तरी आपल्याला नुकसान होतोय का त्याच्यामध्ये? नाही मॅम. नाही होत आहे ना, कारण त्याच्या तिप्पट ते चौपट किमतीने ते विकलं जातं. त्यामुळे आपल्याला जर आपण त्या सेल मध्ये विकायसाठी काढत आहोत आणि त्याची रेंज जरी आपण हाफ केली तरी सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये नुकसान नसतं. मग इथं इथं काय म्हटलंय, मॅनिप्युलेशन म्हणजे आपण ती रेंज काय करू शकतो, कमी जास्त करू शकतो. ठीक आहे, कळलं आता मॅनिप्युलेशनचा मिनिंग? कळलंय का? मॅनेजमेंट अकाउंटिंग मध्ये मॅनिप्युलेशन कशाला म्हटलं जातं, कळलं आता? येस मॅम. त्यानंतर आहे रेजिस्टन्सी फॉर स्टॉक. रेजिस्टन्सी मीन्स प्रतिरोध. रेजिस्टन्सी फॉर स्टॉक म्हणजे काय? कर्मचाऱ्यांचा विरोध. त्याचं मिनिंग तसं येतोय शब्दशः. आता मला सांगा, एखादी कंपनी जर मी ओपन केली आहे तर त्याच्यासाठी मला किती कर्मचारी लागणार आहेत? किती स्टाफ लागेल? मॅम आवाज नाही आला बरोबर, काय म्हटलं? जर मला कंपनी ओपन करायची आहे तर मला किती स्टाफ लागेल? माझी कंपनी आहे तर त्याला किती स्टाफ लागेल मला? आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे. बघितलंय? मॅम त्यामध्ये हेड वर्कर्सचा आणि जे मॅनेजमेंटच्या डिपार्टमेंटचा ते सगळे वेगवेगळे स्टाफ लागतील मॅम. वेगवेगळे लागतील, एक्झिक्युटिव्ह लागतील. येस मॅम. पूर्ण हे सगळे जण इन्क्लूड राहतील. हा मुद्दा बघितलेला आहे की स्टाफ मध्ये आणि जे एक्झिक्युटिव्ह आहेत किंवा एक्झिक्युटिव्ह म्हणण्यापेक्षा जे काही काय म्हणतो आपण त्याला, कंपनी आणि जे स्टाफचे जे रिलेशन आहेत ते आपण बघितलेले आहेत की कुठल्या पद्धतीने खराब असतात. बघितलं आपण याच्या आधी? येस मॅम, पेमेंट इश्यू मध्ये वगैरे. त्याच्यामुळे वगैरे प्रॉब्लेम जातं किंवा TAGA वगैरे जे काही कटतं तर ते काही याच्यामध्ये दिला जात नाही किंवा त्याचं जे काही प्रॉब्लेम्स असतात त्याच्यामुळे पण प्रॉब्लेम जातं. राहण्याच्या खाण्याच्या व्यवस्था यावरूनही प्रॉब्लेम्स होत असतात.
किंवा असं होतं की खूपदा असं होतं की वर्कर्सच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा ज्या मालकाच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या बरोबर काय म्हणता येईल त्याला मराठीमध्ये पण आजकाल शब्द नाही आठवत मला. त्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात त्या पूर्णतः जर आपण प्रॉपरली केलं नाही तर हे जे रिलेशन आहे ते खिचले जाणार. हो की नाही? कुठलेही रिलेशन प्रॉपर असण्यासाठी काय लागतं? मॅम म्हणजे नाही कळलं. बरं कुठलेही रिलेशन नाही प्रॉपर असण्यासाठी काय लागतं? आवाज नाही येत आहे? येत आहे मॅम, पण नाही का मधामध्ये थोडा थोडा अडकत आहे. माहित नाही माझ्याकडे नेट इश्यू आहे की नाही माझा आता सध्या बरोबर तिकडून सुरू पण आहे. आहे. माझ्या लॅपटॉप मध्ये ते बिलकुल चालून नाही राहिलाय ना. तो जिओचा नेट तर बिलकुल नाही चालत आहे. त्याच्यामुळं मला मोबाईलनीच काम करावं लागत आहे. तर याच्यामध्ये सुरू आहे. तर तेही माहित नाही. नेक्स्ट क्लास मध्ये काय होतं कुणास ठाऊक, तो तर चाललाच जातो. 5 मिनिट त्याचं ते सुरूच राहतं जाणं येणं. तुमचा क्लास बरोबर त्याच्यावरही होतो किंवा मोबाईलवरही होता. मगाशी मोबाईलवरून लॅपटॉप वरून गेला मग मी डायरेक्ट मोबाईलला टच केला. मॅम पण तरी हो, थोडा थोडा इश्यू जाऊन राहिला. येस मॅम, कारण नेटवर्क इश्यू जास्त होत नाही मॅम तिकडनं तुमच्याकडून कधी. नाही एवढ्यात कसं तर माहित नाही काय प्रॉब्लेम आहे. ते जिओचं राउटर पण नाही चालत आहे. मॅम कशाचंच नाही चालत आहे. आयडियाचं पण नाही चालत आहे. एअरटेल काहीच नाही चालून आणि याचा एअरटेलचा खूप प्रॉब्लेम देऊन राहिलाय मध्ये. येस काय मॅम. मुलाला मलाच नाही कळून राहिला. येस मॅम, मी काल त्याची पण सेटिंग पूर्ण क्लासेस जर समजा काय आहे तेव्हाच मी मोबाईल युज करते. काम पडतेच मला इकडचं नाही तिकडचं दाखवायसाठी हे प्रॅक्टिकलच्या जास्त काम पडतं. पण माहित नाही ते चालून नाही राहिला त्याच्यामुळे आणखी जास्त प्रॉब्लेम होऊन राहिला. तुमचा क्लास तरी पूर्ण होऊन जातो पण फायनल इयरच्या क्लासच्या वेळेस काय घोळ होते कोणास ठाऊक. मोबाईल वरून घ्या नाही तर त्या लॅपटॉप वरून घ्या. काही हे नाही होत. कोणतेही युज करा नेट. कुठे होतो आपण? रेजिस्टन्सी ऑफ स्टाफ. स्टाफ. तर काय होतं आता मला सांगा की दोन कुठलेही रिलेशन जर टिकवून ठेवायचे असेल तर त्यासाठी काय महत्वाचं असते? कोणत्याही रिलेशनचा बेस काय असतो? मॅम आपस मधला संबंध. संबंधाला जास्ती महत्व असतं. जेव्हा आपल्यामध्ये संबंध चांगले असतील तेव्हाच आपल्या एकमेकांवरती विश्वास राहणार. महत्वाची गोष्ट असते विश्वास. पण येस स्टाफ मॅम. आणि मॅनेजमेंट याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की विश्वास नावाची गोष्ट कुठे दिसून पडत नाही. दिसते का? नाही मॅम. त्याच्यामुळं काय होतं त्याच्यामुळं प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. बरोबर? ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत मॅनेजमेंटच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत किंवा वर्कर्सच्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या होतं. त्यामुळे काय होतं दोन्ही याच्यामध्ये तडा पडतो. तडा म्हणजे जे रिलेशन जे खराब होतात ते त्या छोट्या छोट्या कारणांवरून होत असतात. आणि सेम कंडिशन प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सेम कंडिशन दिसेल. कुठेच तुम्हाला सारखी कंडिशन सापडणार नाही की खूप कमी ठिकाणी असं बघायला मिळतं की वर्कर्स चांगल्या याचे असतात किंवा मॅनेजमेंट जी आहे ती वर्कर्सचा पूर्ण काय म्हणते त्याला काळजी घेत असते. आणि त्याच प्रमाणे वर्कर्सही त्यांचं काम व्यवस्थितपणाने करत असतात.
सेम पण काही ठिकाणी असं बघितलं जाते की मॅनेजमेंट आपलं काम करते, वर्कर्स आपलं काम करतात, दोघांचाही कुठेही जुगाड लागत नाही आणि त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात त्यांच्यामध्ये जे संबंध असतात ते खराब होत असतात. तर सेम आहे इथे पण, कंपनीमध्ये पण तेच काम होतं. आणि वर्कर एक प्रकारचे नसतात, वेगवेगळे सगळे आपण बघितलेले आहेत की क्रायटेरिया बघितला आपण वर्कर्सचा, बरोबर? बघितलाय ना क्रायटेरिया वर्कर्सचा, कंपनी वर्कर्सचा? येस मॅम. तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स होतात ते सुद्धा एक मॅनेजमेंट अकाउंटिंगचं एक लिमिटेशन आहे. त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स क्रिएट होतात ते आहे लिमिटेशन्स. ओके. त्यानंतर आहे कॉम्प्लिकेटेड अप्रोच. कॉम्प्लिकेटेड अप्रोच मीन्स गुंतागुंतीचा दृष्टिकोन. आता मॅनेजमेंट अकाउंटिंग हे गुंतागुंतीचं कसं काय आहे? कुठल्या पद्धतीने आहे? मॅनेजमेंट अकाउंटिंग आपल्याला काय प्रोव्हाइड करतो? मास ऑफ डाटा युजिंग various accounting and non-accounting subjects for discussion making person. काय प्रोव्हाइड करतोय मॅनेजमेंट अकाउंटिंग आपल्याला? अकाउंटिंग आणि नॉन अकाउंटिंग म्हणजे काय? अकाउंटिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे, नॉन अकाउंटिंग म्हणजे काय? नाही माहिती मॅम. नाही माहिती. जे अकाउंट मध्ये नाहीये ते नॉन अकाउंटिंग. अकाउंट मध्ये काय येतं? सिंपल आहे. अकाउंट मध्ये काय येतं ते सांगा मला. मग मी नॉन अकाउंट मध्ये काय येतं ते सांगते. अकाउंटिंग मध्ये काय येतं? अकाउंटिंग मध्ये मॅम तेच फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आणि क्लासिफिकेशन, समरायझेशन, रेकॉर्डिंग्स वगैरे ते येतं अकाउंटिंग मध्ये. नाव अकाउंटिंग मध्ये काय येणार मग? वर्कर्स आहेत, लागणारे जे काही जिन्नस म्हणण्यापेक्षा जे मशिनरीज आहेत त्यासाठी लागणारा खर्च अकाउंटिंग मध्ये येणार, बरोबर? खर्च कुठे बघतो आपण? अकाउंटिंग मध्ये. पण बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या कशामध्ये येत आहेत? नॉन अकाउंटिंग मध्ये. अकाउंटिंग मध्ये तुमचा पूर्ण हिशोब लागणार, नॉन अकाउंटिंग मध्ये हिशोब लागणार का? पण नॉन अकाउंटिंग जी आहे त्याची सुद्धा आपल्याला काय ठेवावं लागते? मॅनेजमेंट ठेवावं लागतं त्याचं पण पूर्ण? ठेवावं लागतो का? बघ आता जसं आपलं कॉलेज आहे, तर कॉलेजला जाऊ दे, आपण कंपनीच घेऊ सरळ सरळ. सॅलरी जी आहे कंपनीमध्ये, जी सॅलरी वर्कर्सची सॅलरी जी आहे ती कशामध्ये येणार? अकाउंटिंग मध्ये येणार? येणार का? कंपनीची सॅलरी अकाउंटिंग मध्ये येणार की नाही येणार? वर्कर्सची सॅलरी अकाउंटिंग मध्ये येणार का? हो की नाही? येस मॅम, येईल ना. येते का? येईल मॅम. येईल ना. आणि जे वर्कर्स आहेत ते कशामध्ये जाणार? नॉन अकाउंटिंग मध्ये जाणार. हो मॅम. कोण एक्झिक्युटिव्ह आहे, कोण लेबर आहे,
कोण चार्जर आहे, कोणा व्यक्तीकडे कोणते चार्जेस आहे, ह्याचं सुद्धा एक मग मी ते नॉन अकाउंटिंग सब्जेक्ट म्हटलंय. म्हणून सब्जेक्टचा यूज केलाय. जसं कंपनीमध्ये कुठला माल तयार होतोय, त्याचं कॉस्टिंग किती, कोणत्या गारमेंटचं कॉस्टिंग किती, ते अकाउंटिंग मध्ये जाणार, बरोबर. पण त्यासाठी जे वर्कर्स लागत आहेत ते सगळे नॉन अकाउंटिंग मध्ये जाणार. तर हे झालं नॉन अकाउंटिंग. कधी कधी आपण याच्या आधी बघितलं आहे कॉस्टली इन्स्टॉलेशन हा 5व्या नंबरचा पॉइंट आपण बघितला. मॅनिप्युलेशन पॉइंट बघितला. तर हे ह्याच्यामध्ये काय किंवा डेव्हलपिंग स्टेज आहे हे सुद्धा आपण याच्या आधी बघून झालेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, ह्या काही गोष्टी जर असतील तर त्यामुळे काय होत जातं, अकाउंटिंग हे काय होतं, गुंतागुंतीचं होत जातं, कॉम्प्लिकेटेड होत जातं. कारण बघा जसं आता डेव्हलपिंग स्टेज आपण बघितली याच्या आधी, त्याच्यामध्ये आपण काय बघितलं की मॅनेजमेंट अकाउंटिंग हे काय आहे, मॅनेजमेंट अकाउंटिंग सिस्टम, कसा सिस्टम आहे तो, डेव्हलपिंग स्टेज वाला सिस्टम आहे. त्याचबरोबर मॅनिप्युलेशन, आपल्याला काही वेळेला काय करावं लागतं, काय होतं डेव्हलपिंग स्टेज मध्ये काय होतं, काही वेळेला ऑब्जेक्टिव्हिटी लॉस होते, व्हॅलिडिटी पण लॉस होते. जसं आपण आता हे जसं आपण गारमेंटचं बघत आहोत, सेम कंडिशन कसं असते, जर एखादं प्रोडक्ट आपण घेतलं, काय म्हणतो त्याला आपण, कुठलं प्रोडक्ट घेऊ शकतो, एखादे खाद्यपदार्थ घ्या किंवा कॉस्मेटिक्स घ्या, त्याची व्हॅलिडिटी असते 1 वर्ष 2 वर्ष असते का, व्हॅलिडिटी असते का, 6 मंथ 3 मंथ असतात का, व्हॅलिडिटी असतात का. हो मॅम. जर समजा ते व्हॅलिडिटी जर त्याची संपली तर काय होणार, ते उपयोगाचं असतं का. मॅम एक्सपायर म्हणताय का तुम्ही, उपयोगाचं राहील का ते, जर एखादी कॉस्मेटिक आहे तर ते उपयोगाचं राहील का, नाही मॅम. नाही राहणार. मग काय होतं अशा वेळेस, ते कंपनीला मग त्याला त्याच्यामध्ये रिन्युएशन करावं लागतं, तर तो खर्च वाढला. जरी ते रिन्यू होऊन राहिला आहे, फेकण्यात जरी जात नाहीये, पण ते रिन्यू करण्यासाठी त्याला वेगळा खर्च लागत आहे, बरोबर. येस मॅम. तर ह्या सगळे जे प्रोसिजर होत राहतात, ह्या सगळ्या प्रोसिजर कंपनीमध्ये होत राहतात आणि त्याचा कशावरती प्रभाव पडतो, मॅनेजमेंट अकाउंटिंग वरती प्रभाव पडतो. आणि त्यामुळे काय होतं की मॅनेजमेंट अकाउंटिंग काय होत जातं, काय होतं मॅनेजमेंट अकाउंटिंग, कॉम्प्लिकेटेड होणार की नाही होणार, होईल ना मॅम. कळत आहे. मॅम हा पॉइंट उद्या पुन्हा सांगा ना, कारण हा मला माहित आहे ते, पण काय पूर्ण व्हायचं आहे तो आपला अजून. काही Yes, वेळेला ma'am. काय होतं की मॅनेजमेंट अकाउंटिंग काय करतं, मॅनेजमेंट काय करतं, ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड करतं, कारण ही कशी असते, लेंदी प्रोसिजर असते.
कॉम्प्लिकेटेडही आहे आणि लेंदी पण आहे. त्यामुळे काय म्हणजे जसं आता एखादं प्रोडक्ट आहे की त्याला रिन्यू करायचं काम जर आपण सोडून दिलं. जसं आपण आता गारमेंटचं बघू. आता ह्याच्यामध्ये गारमेंट्समध्ये ऑब्जेक्टिव्हिटी, लॉस ऑब्जेक्टिव्हिटी आणि व्हॅलिडिटी कसं आहे, व्हॅलिडिटी लॉस कसं काय होणार? आता जसं बघा की काही गारमेंट्स असे असतात की तुम्हाला माहिती आहे की खूप जर जुनं कापड झालं तर ते फाटतं की नाही फाटत? फाटतं का? जुने कपडे कुचके जर कापड झाले तर फाटतात की नाही फाटत पटकन? फाटते मॅम. तर त्याला रिन्यू करायसाठी आपल्याकडे वेळ आहे का? नो. रिन्यू करणार का आपण त्याला? नाही मॅम. त्याच्याऐवजी ते काय करावं लागेल आपल्याला? फेकून द्यावं लागतील किंवा त्याचं आपण जाळून टाकू किंवा काहीतरी, किंवा त्याला जर एक तर आपण त्याला जाळून टाकणार किंवा त्याला रिन्यू करायचं असेल तर आपल्याला काय तयार करावं लागेल? काय करावं लागेल रिन्यू करायसाठी? मॅम बट तो कुजलेला कापड आहे तर त्याला रिन्यू कसं करन? कुजलेल्या कापडाला रिन्यू कसं करणार? पूर्ण कापड कुजतो का? कुजला तरी पण? नाही. बाकी तर यूज मध्ये येतो ना आपल्या. तर त्याला रिन्यू केलं जातं. बाकीचं जे आहे न कुजलेलं त्याला रिन्यू करणार आणि जेवढं कुजलेलं पार्ट आहे तेवढं आपणही घरी करतो की नाही करत? करतो का? करतो मॅम, पण त्याचा यूज दुसऱ्या कामासाठी करत असतो मग. हा, पोछा लावायसाठी करतो. येस मॅम. चटया बनवत असतो, पायपूस तयार करतो. पायपूस तयार? हो मॅम. पोछा लावायसाठी करतो तो भाग वेगळा, पण पायपूस तयार करतो ते काय झालं त्याचं? रिन्युएबल झालं. रिन्यू केलं आपण त्याला. ठीक आहे, कळलं आता? येस मॅम. आपला टाइम पण अप झाला. आपले 8ही पॉइंट झाले आहेत आता, लिमिटेशन्स. आता स्कोप तर ते आपण नेक्स्ट ह्याच्यात बघू. ठीक आहे, ओके मॅम. चलो बाय. बाय मॅम.